लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। नाशिक येथे राज्यस्तरीय टेनिस क्रिकेट 19 मुलं व मुली चॅम्पियनशिप स्पर्धा संपन्न। स्पर्धेमध्ये रत्नागिरी संघ विजेता। टेनिस क्रिकेट असोसिएशन महाराष्ट्र व नाशिक जिल्हा टेनिस क्रिकेट असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने तिसरी ज्युनियर टेनिस क्रिकेट चॅम्पियनशिप स्पर्धा सय्यद पिंपरी क्रीडा संकुलात उत्साहात संपन्न झाली। या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक रत्नागिरी, द्वितीय क्रमांक सातारा जिल्हा तर तृतीय क्रमांक नाशिक यांचा आला आहे। तसेच मुलींमध्ये पहिला क्रमांक धाराशिव, द्वितीय क्रमांक नंदुरबार, तृतीय क्रमांक नाशिक संघाला मिळाल्याबद्दल त्यांचे राज्यातून सर्वत्र अभिनंदन होत आहे। या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी महाराष्ट्र टेनिस क्रिकेट असोसिएशनचे सचिव मीनाक्षी गिरी, महाराष्ट्र वुमन डायरेक्टर धनश्री गिरी, नाशिक जिल्हा टेनिस क्रिकेट असोसिएशनचे सचिव विलास गायकवाड, महेश मिश्रा, विलास गिरी, परभणी जिल्हा सचिव मुजीब शेख, सांगली जिल्हा सचिव विजय बिरादार, कोल्हापूर जिल्हा सचिव राजेंद्र सर व जिल्हा सचिव क्रीडा शिक्षक, क्रीडा प्रशिक्षण इत्यादी उपस्थित होते। महाराष्ट्र राज्य टेनिस क्रिकेट सचिव मीनाक्षी गिरी यांनी खेळाडूंना टेनिस क्रिकेट खेळाची माहिती व नियम सांगितले। तिसरी राज्यस्तरीय टेनिस क्रिकेट चॅम्पियनशिप नाशिकमधील सय्यद पिंपरी तालुका क्रीडा संकुल मैदान येथे संपन्न झाली। या स्पर्धेसाठी राज्यातून मुलांचे 21 संघ व मुलींच्या 7 संघांनी सहभाग नोंदवला। या स्पर्धेचा अंतिम सामना रत्नागिरी विरुद्ध सातारा जिल्ह्यात झाला। रत्नागिरी संघाने विजयश्री मिळवला तर सातारा संघाने चांगले प्रयत्न करून या अंतिम सामन्यात चांगली चुरस निर्माण करून उपविजेता ठरला। तसेच नाशिक संघाला तिसरा क्रमांक मिळाला व मुलींमध्ये पहिला क्रमांक धाराशिव, दुसरा क्रमांक नंदुरबार, तिसरा क्रमांक नाशिक यांनी मिळवला। या स्पर्धेमध्ये सर्व उत्कृष्ट फलंदाज मॅन ऑफ द सिरीज सत्यम पांडे नाशिक यांना मिळाल्याबद्दल व संघाच्या चांगल्या कामगिरीबद्दल महाराष्ट्र टेनिस क्रिकेट असोसिएशनचे सचिव मीनाक्षी गिरी, विलास गिरी, स्वप्नील ठोंबरे, महेश मिश्रा, नाशिक जिल्हा सचिव विलास गायकवाड यांनी सर्व खेळाडूंचे व प्रशिक्षकांचे अभिनंदन केले। तसेच सन्मान चिन्ह, गौरव पदक, मानाचा फेटा असे स्वरूप होते। मान्यवरांच्या पाहुण्यांच्या शुभहस्ते बक्षीस वितरण करण्यात आलं। पंच म्हणून संदीप पाटील, धनश्री गिरी, विजय उंबरे, लखन देशमुख, श्रीपाद अर्जुन, सिद्धेश गुरव, सोमन गौडा बिरादार, शुभम जगताप, पंकज सुर्वे, धनंजय लोखंडे, सुनील मोरे यांनी काम पाहिलं। नमस्कार, मी मीनाक्षी गिरी, टेनिस क्रिकेट असोसिएशन महाराष्ट्र सचिव व टेनिस क्रिकेट असोसिएशन इंडिया सचिव। आज 17 डिसेंबर ते 20 डिसेंबर नाशिक येथे सय्यद पिंपरी क्रीडा संकुलला अंडर-19च्या टेनिस क्रिकेट असोसिएशन राज्यस्तरीय सामने पार पडले। इथे 20 मुलांच्या टीम सहभागी झालेल्या होत्या। त्यामधून आज फायनल सातारा वर्सेस रत्नागिरी हे सामने झालेले। त्यामध्ये रत्नागिरी ही विन झालेली आहे आणि सातारा सेकंड प्लेस आलेली आहे। रत्नागिरी टीमचं खूप खूप अभिनंदन आणि तुमचं पण अभिनंदन की तुम्ही इथं फायनलपर्यंत पोहोचले। माय नेम इज निशांत गुले, आय एम फ्रॉम सातारा। अतिशय उत्कृष्ट असं नियोजन होतं, म्हणजे सर्वच प्रकारचं, रांगेची सोय असू द्यात, येण्याजाण्याचं असू द्यात, सर्व काही उत्तम प्रकारे केलं। मग इथे आल्यावरती ग्राउंडचं सर्व नियोजन, मग आपला ऑफिशियल स्टाफ असेल, मॅम असतील, सर्व काही उत्कृष्ट होतं। सगळं नियोजन उत्कृष्टरित्या पार पडलं आणि खरंच आम्हाला आभार मानायचे की आम्हाला एक चान्स भेटतो आम्हाला की दाखवण्यासाठी। नाहीतर बऱ्यापैकी लेदरच्या मॅचेस होत्यात, डिस्ट्रिक्टच्या होत्यात, स्टेटच्या होत्यात, नॅशनलच्या होत्यात, पण एक टेनिस क्रिकेटला सुद्धा मॅमने एक चांगलं वळण दिलं आहे, त्याबद्दल त्यांचे आभार, विजेत्या संघाचे आभार। धन्यवाद। सगळ्यात पहिलं तर इथलं नियोजन खूप चांगलं होतं आणि जाण्याची सोय तर खूप चांगली सरांनी केली आहे। त्यामुळे आम्ही आभार मानतो मॅडमची की मॅडमनी आम्हाला एक प्लॅटफॉर्म दिलं की टेनिस क्रिकेटमध्ये आम्हाला खेळायला प्लॅटफॉर्म दिलं, हेच सांगतो। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी कार्यकारी संपादक सलीम सय्यद, नाशिक। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.